रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता विना तिकीट प्रवास करणं तुम्हाला खूप महाग पडू शकतं. भारतीय रेल्वेने विना तिकीट प्रवासासाठी असलेला किमान दंड रुपये 250 वरून थेट रुपये 500 केला आहे. हा नवीन नियम 20 जून 2026 पासून लागू झाला आहे. फक्त विना तिकीटच नाही, दुसऱ्याचे तिकीट वापरणे, चुकीच्या पद्धतीने प्रवास करणे किंवा रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्यासही मोठा दंड भरावा लागू शकतो. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे, नेहमी वैध तिकीट घेऊन प्रवास करा. योग्य ट्रेन, योग्य कोच आणि योग्य वर्गातच प्रवास करा. नियम मोडल्यास दंडासोबत अतिरिक्त भाडेही आकारले जाऊ शकते. कारण काही प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वे प्रवास करताना तिकीट तपासायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी गगन मराठीला आता सबस्क्राईब करा.